मुंबईच्या प्रसिद्ध अशा जुहूच्या समुद्रकिनारी आपण पाहतोय की मागच्या महिन्याभरापासून कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। मागचे 36 दिवस लोकशाही मराठी म्हणून आम्ही ही सतत बातमी दाखवत आहोत आणि याचा पाठपुरावा करत आहोत। आज जर आपण पाहिलं तर लोकशाही मराठीच्या बातमीची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे स्वतः ग्राउंडवर उतरून जुहू चौपाटीच्या या ठिकाणी स्वच्छता मोहीम ते राबवत आहेत। आपण पाहिलं तर इथे स्वतः ते पालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून आता ह्या सगळ्या स्वच्छता मोहिमेसाठी उतरलेले आहेत। सिद्धेशजी, खरं तर लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत तुमचं। आज मागच्या 36 दिवसांपासून आम्ही ही सगळी सत्य परिस्थिती दाखवत आहोत, पालिका प्रशासनाला जाब विचारत आहोत। महापौर देखील आजही फिरकलेला नाही। आम्ही वारंवार त्यांना या पाहणीसाठी येण्यासाठी रिक्वेस्ट केली होती, पण त्या देखील आज आलेल्या आहेत। पण तुम्ही पुढाकार घेतलात, या सगळ्याची दखल घेतलीत, आज स्वच्छता मोहीम तुम्ही करत आहात। काय नेमकी याची यामागची भूमिका आहे? मला वाटतं की आम्ही एक पर्यावरण प्रेमी म्हणून या ठिकाणी आलेले आहोत, नाही एमपीसीबीचा अध्यक्ष किंवा आम्ही कुठलेही महानगराचे पदाधिकारी। आमची पर्यावरण प्रेमाची सुरुवातच बीच क्लीन पासून झालेली आहे आणि एक मुंबईकर म्हणून खरोखरच दुःख होतंय जेव्हा मुंबईचा बीचची अवस्था जेव्हा मी अशी पाहतोय। पण ह्याला मला वाटतं महानगरपालिकेला दोष देऊन काही अर्थ नाहीये, एमपीसीबीला दोष देऊन काही अर्थ नाहीये। आपण स्वतः नागरिक म्हणून आपण पर्यावरणासाठी काय करतोय हे आपण विचार केला पाहिजे। आपण पाहताय की या ठिकाणी जो कचरा पडलेला आहे हा समुद्रातून आलेला आहे। एखादी दुधाची पिशवी असेल, एखादं कोलगेटचं रॅपर असेल, एखादं चिप्सचं पॅकेट असेल। दूध मी प्यायलो, कोलगेट मी वापरलं, रॅपर चिप्स मी खाल्ले आणि त्याचा कचरा फक्त मी टाकून दिला। कुठे टाकला तर कचऱ्याच्या डब्यात नाही, तर असाच टाकून दिला आणि तो कचरा इथे आलेला आहे। तर नागरिकांनी स्वतः त्याचा विचार केला पाहिजे की आपण नागरिक म्हणून कुठलीही वस्तू आपण वापरतोय तर त्याची विल्हेवाट आपण व्यवस्थित करतोय का, हे आपण त्याची दक्षता घेतली पाहिजे। आणि या ठिकाणी मी खरोखरच आभार मानायचे ते आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, त्यांचे आभार मानेन। 2 दिवस अगोदर त्यांनी मला फोन केला, त्यांनी माध्यमातून पाहिलं की मुंबईच्या बीचची अवस्था काय आहे। त्यांनी लगेच आम्हाला आणि महानगरपालिकेला सूचना दिल्या की एक टास्क फोर्स तयार करून हे बीच कसे लोकांच्या हितासाठी आणि लोकांना उपयोगी होतील असे बीच पुन्हा कसे करता येतील त्याच्यावर तुम्ही उपाययोजना करा आणि तुम्ही एक मूवमेंट सुरू करा, एमपीसीबी म्हणून एक मूवमेंट सुरू करा। त्याचाच हा एक पहिला दिवस आहे। हा मूवमेंट रेग्युलर सुरू होणार आहे आणि त्या संदर्भात आम्ही महानगरपालिकेचे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्यासोबत एक बैठक घेऊन पुढची एक लाईन ऑफ स्ट्रॅटेजी, ह्या मॉन्सूनमध्ये हा जो कचरा आहे समुद्रातून जास्त प्रमाणात फेकला जातो। महानगरपालिका त्यांचं काम योग्य पद्धतीने करतच आहे, पण एक मॉन्सूनसाठी वेगळी स्ट्रॅटेजी केली पाहिजे असं आमचं मत आहे। नक्कीच पुढच्या आठवड्यात आम्ही ती बैठक घेऊन एक जॉईंट स्ट्रॅटेजी बनवून जॉईंट प्लॅन करून त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी करू। सिद्धेशजी, इथे तुम्ही जेव्हा कचरा उचलाल इथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचराच दिसून येतोय। मग हा प्लास्टिकचा कचरा नुसता समुद्रकिनारी टाकलेल्या वस्तूंचा नाहीये, तर घरातून ज्या वस्तू किंवा खाल्ल्या गेलेल्या आहेत त्याचे कचरे जे आहेत ते नाल्यात टाकले, तो कचरा नाल्याच्या माध्यमातून समुद्रात येतो। खरं तर आपण पाहिलं तर प्लास्टिकवरती मोठ्या प्रमाणात बंदी जी आहे मागेच पालिकेने घातली होती, दंड आकारण्याचे नियम लागू केलेले होते, पण त्याची अंमलबजावणी आज कुठेतरी होत नाहीये। ही सगळी जी नियमन आहेत ती धाब्यावरतीच आपल्याला पाहायला मिळतात। मग ह्यावरती किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही, कसं पाहताय तुम्ही? नाही, 100% लाजिरवाणी गोष्ट आहे। पण आपण जे या ठिकाणी प्लास्टिक पाहताय ते आपण पाहताय, दुधाचे पॅकेट पाहताय, चिप्स पाहताय, जे बाकी कोलगेट असतील ते पाहताय, ह्याच्यावर बंदी नाहीये, पण ते नक्कीच प्लास्टिक आहे। जे सिंगल यूज प्लास्टिक बॅग आहेत हँडलवाल्या त्याच्यावर 100% बंदी आहे। पण असं मी म्हणत आहे की ते आढळत नाही, तेही सापडत आहेत, म्हणून तीही मोठी गांभीर्याची बाब आहे। मला वाटतं त्या विजिलन्स तो अजून एक कडक वाढवला पाहिजे। आणि जसं मी म्हणाल की जर आम्हाला जनतेचा साथ मिळाला तर नक्कीच ह्या सगळ्या आपल्याला जो दिसतंय त्याच्यावर आपण मात करू शकू। पण हे बोलताना जे प्रोड्युसर्स आहेत, जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, मग ते अमूल असू द्या, कोलगेट असू द्या, आज मी सगळ्यांची नावं घेऊन सांगतो, आम्हाला ते सापडलेलं आहे, त्यांची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे। ईपीआरच्या मार्फत, एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटीच्या मध्ये त्यांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की जेवढं प्लास्टिक ते बनवतायत तेवढं त्यांना रिसायकल सुद्धा करायचं आहे। जर ते रिसायकल करतात ते इथेच आम्हाला जुहू बीचवर का दिसतंय याचं उत्तर आम्ही प्रशासन म्हणून नक्कीच त्यांच्याकडे मागू। जी, एकीकडे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात उद्योग आपण बाहेरून आणत आहोत, बांधकामं सुरू आहेत, कुठेतरी पर्यावरणाची देखील हानी होत चाललेली आहे। त्यामुळे ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही पालिकेला जाब विचारला। पालिका सगळ्या ह्या गंभीर परिस्थिती वारंवार आम्ही दाखवून 36 दिवस उलटत आहेत, पण मात्र कानाडोळा करत आहे। कुठेतरी कारवाई जी व्हायला पाहिजे होती तशी पाहायला मिळत नाही। तुम्ही देखील आज ग्राउंडवरती आहेत, खरं तर वाळू दिसत नाहीये, पण कचऱ्याचा खच जो आहे तो वारंवार इथे पाहायला मिळतोय। त्यामुळे जी यंत्रणा लागायला पाहिजे होती तशी पुरेशी यंत्रणा आम्हाला पाहायला मिळाली नाही।
यावरती काय तुमचं मत आहे? मला वाटतं की एक MPCBचा अध्यक्ष म्हणून मी आज बोलत नाहीये, एक जागृत मुंबईकर म्हणून बोलतोय. आणि आम्ही मिलेनियल्स आहोत. ज्या दिवशी सगळे जेनजी ज्या दिवशी जागे होतील पर्यावरणाचे जतन करण्यासाठी, त्यावेळेला मला वाटतं प्रशासनाला खरी जाग येईल. आणि मला वाटतं ती वेळ आलेली आहे. सगळ्या युवकांनी सुद्धा जोपर्यंत एक मुवमेंट होत नाही एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी, तोपर्यंत प्रशासन, मग आम्ही असो किंवा महानगरपालिका असो, कोणी असो, आम्हाला जाग येणार नाही. म्हणून आज मी एक मुंबईकर म्हणून आणि एक मिलेनियल म्हणून माझ्या मुंबईच्या बीच हे स्वच्छ, सुंदर आणि पुढच्या पिढीला कसे असावे त्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. मी तर आव्हान केलेलं आहे, पण महानगरपालिका जी सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हटली जाते, आज एकही दिवस मुवमेंट किंवा तुम्ही जशी आज ड्राईव्ह घेतली, एकही दिवस स्वच्छता मोहीम घेतलेली नाहीये. आम्ही सातत्यानं आवाज उचलत आहोत, नागरिकांचे प्रश्न पालिकेपर्यंत पोहोचवत आहोत. का वाटतं, का पालिकेला इच्छा झाली नाही एवढ्या दिवसामध्ये? महानगरपालिकेने ऑलरेडी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर या ठिकाणी मॅनपॉवर असेल, सगळी यंत्रणा असेल, बीच कॉम्बर मशीन असतील, बॉबकॅट असेल, त्या डिप्यूट केलेल्या आहेत. पण आपण पाहताय की मॉन्सूनमध्ये समुद्रातून येणारा कचऱ्याचा लोटच एवढा आहे. दिवसाला 120 टन, म्हणजे 120 टन एवढा कचरा समुद्रातून बीचवर फेकला जातो. तर 120 टन आपण विचारही करू शकत नाही एवढा कचरा, बरोबर ना सर? 120 टन एवढा कचरा समुद्रातून फेकला जातो. तर हा कचरा उचलण्यासाठी अधिक मॅनपॉवर, अधिक यंत्रणा याची गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की पुन्हा मॉन्सूनसाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी करून या 3-4 महिन्यामध्ये अजून आपण अधिक काय उपाययोजना करू शकतो त्याच्यावर आम्ही बैठक घेऊन आणि आम्ही योग्य त्या सूचना महानगरपालिकेला देऊ. जसं तुम्ही म्हटलात की ही दखल तुम्हाला जेव्हा घेतलीत की तुमच्या देखील लक्षात आलं की अधिक यंत्रणा वाढवल्या गेली पाहिजे. महापौर स्वतः ऋतू तावडे यांनी पत्रव्यवहार केलेला आहे, यांनी निदर्शनं दिलेली आहेत. इथले के-वेस्ट वॉर्डचे चक्रपाणी आळे यांना पत्र देऊन सुद्धा ही परिस्थिती आज जैसी थे आहे. त्यांच्या पण पत्राला केराची टोपली दाखवली जाते. मग कुठे कोण ऐकत नाहीये, नेमकं का ही परिस्थिती उद्भवत आहे? मला वाटतं हा महानगरपालिकेचा प्रशासनाचा भाग आहे. पण आज MPCB म्हणून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणून आम्ही नक्कीच कडक सूचना महानगरपालिकेला देऊ आणि त्याची अंमलबजावणी करणं हे त्यांना भाग पडेल. म्हणून पुढच्या आठवड्यात एक जॉईंट बैठक घेऊन एक जॉईंट सोल्युशन काढून आम्ही त्याच्यावर त्यांना अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही त्यांना 100% पार पाडू. धन्यवाद सिद्धेशजी. निश्चितच सर, आपण पाहतोय की कशा पद्धतीत आज सिद्धेश कदम यांच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्फत त्यांच्या पुढाकारानं आज स्वच्छता मोहीम जी आहे ती जुहू चौपाटीवरती राबवण्यात आलेली आहे. मात्र ही मोहीम एका दिवसापुरती नाहीये, तर सातत्यानं याचा पाठपुरावा ते घेत राहणार आहेत असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि लवकरच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन यावरती ठोस पावलं जी आहेत कशा पद्धतीत उचलता येतील यासाठी ही बैठक देखील ते घेणार आहेत. ब्युरो राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.